संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। अण्णासाहेबांनी कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राला टँकर मुक्त करण्याचे मोठे श्रेय ज्येष्ठ नेते डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना जाते। तळागाळातील जनतेचे प्रश्न त्यांनी प्रशासकीय पकड आणि अभ्यासातून सोडवले। अण्णासाहेबांनी कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। आष्टा येथे डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागरी सत्कार, आम्रवृक्ष, आत्मचरित्राचे प्रकाशन आणि शैक्षणिक संकुलातील नूतन वास्तूच्या उद्घाटनाचा सोहळा झाला। डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना करून गावागावात पाणीपुरवठ्याचे नियोजन केलं। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी जन्मस्थळाचा विकास आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामाला त्यांनी सुरुवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, धैर्यशील कदम, डॉक्टर सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, अशोक माने, सुहास बाबर यांच्यासह ॲडव्होकेट राजेंद्र डांगे, विश्वनाथ डांगे व डांगे कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे आभासी उद्घाटन झाले। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर डांगे यांनी जीवनातील आठवणींना उजाळा दिला। आणि प्रत्येक गावात पाणी पोचवायचं हे शिवधनुष्य अण्णासाहेबांनी पेललं आणि मला अतिशय आनंद आहे। मी त्या काळामध्ये महापौर झालो आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी रचना होती त्यात राज्यातल्या महापौरांपैकी एक महापौर हा त्याचा सदस्य असायचा। त्या कॅटेगरीतलं मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अण्णासाहेबांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रत्येक बैठकीत मी असायचो। त्या बैठकीची शिस्त ही इतकी कडक असायची की त्या बैठकीमध्ये अण्णासाहेबांनी एकदा निर्णय केला तर कोणी प्रतिवाद करत नव्हतं आणि प्रशासन, सचिव या सगळ्यांवर प्रचंड पकड ही अण्णासाहेबांची होती आणि विषयांची माहिती इतकी त्यांना परफेक्ट असायची